हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग। मी चढत आहो आता झाडावर आंबे तोडासाठी, कारण की मला माझ्या बाबाजीले बनवून द्यायची आहे आंब्याची चटणी। आंबागीन तोडलो आणि मस्त पाण्यामध्ये धुवून टाकलो। बाबाजीले म्हणलं आता तुम्हीच आंबा छिलून द्या। आंबागीन छिलून झाला, आता बस तुम्ही पाहत राहा मी चटणी कशी बनवत होतो। सगळ्यात आधी मी बारीक बारीक आंबे कापून टाकलो, कारण की माझे बाबा म्हणतात पाट्यावरची चटणी बनव, मिक्सर मध्ये नको बनव। मग त्याच्यामध्ये टाकलो वाळल्या मिरच्या आणि धने आणि 3 लसणाच्या पाकड्या, तिखट, मीठ आणि साखर पण टाकलो। मग माझी आई म्हणते चटणी गिटणी मग बनवजो, पहिले भांडे धुवू लाग। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। बहुत दिवसापासून पाटा तसाच पडून होता, तर आईले पाटा धुवून मागितलं। त्याच्यानंतर मी चटणी वाटणं चालू केलं। मला पहिले पाटावर काहीच वाटता नव्हता येत, पण माझ्या आजीनं मला शिकवून टाकलं। फायनली माझी चटणी बनून रेडी झाली। आमच्या घरी आंब्याची चटणी आंबील सोबत खाते। उन्हाळ्यामध्ये तुमच्या घरी आंबील बनते का, कमेंट मध्ये सांगा बरं। आता तुम्हाला हा कूलर दिसत असेल, हा कूलर घेऊन आम्हाला 5 दिवस झाले, पण एकही दिवस चालू नाही केलं। आता तुम्ही म्हणाल काऊन, माझी आई म्हणते बिल येते, बाई म्हणते माहित नाही घेतलेस काय तर। Women. मग सायंकाळी आई आलूची भाजी बनवत होती। मग मी विचार केलो भाजी बनतच आहे आलूची, तर आलूचा पराठा बी बनवून टाकावा। मग मी मस्त आलूचा पराठा वगैरे बनवलो। असा होता आजचा माझा दिवस। चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये।